राष्ट्रवादी अजित पवार गटाने लाडकी बहीण योजनेच्या नावातील मुख्यमंत्री हा शब्द वगळलाय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये सुरू असलेला श्रेयवाद समोर आलाय। बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। अजितदादांना मुख्यमंत्री शब्दाचं वावडं। लाडकी बहीणच्या नावात राष्ट्रवादीकडून बदल। पोस्टरवरून मुख्यमंत्री शब्द वगळला। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली। मात्र या योजनेवरून महायुतीच्याच मित्रपक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। सरकारच्या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण असा या योजनेच्या नावाचा उल्लेख करण्यात आला। मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने मात्र जनसन्मान यात्रेच्या पोस्टरवरून मुख्यमंत्री शब्द वगळलाय। त्यामुळे महायुतीमधील हे शीतयुद्ध समोर आलंय। तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या चर्चा फेटाळून लावल्या। आपल्या मनामध्ये ती शंका आहे, जनतेच्या मनात कोणाच्या मनात शंका नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा महायुतीकडून आमच्या कोणाच्या मनामध्ये शंका नाही। सकारात्मक भूमिकेवरती, विकासाच्या मुद्द्यावरती जनतेपर्यंत आम्ही पोहोचतो आहोत। माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथराव शिंदे, अजितदादा यांचाही संयुक्तपणाचा दौरा पुढच्या कालावधीमध्ये नियोजित होणार आहे। दरम्यान मुख्यमंत्री त्यांच्या पोस्टरवर नसले तरी त्यांच्या मनात आहेत असं म्हणत भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तर महायुती अभेद्य असल्याचा दावा ही दरेकर यांनी केलाय। मुख्यमंत्री त्यांच्या पोस्टरवर नसले तरी त्यांच्या मनात आहेत। आम्ही तिन्ही पक्ष एकमेकांसोबत आहोत। पोस्टरवर काय असलं नसलं म्हणजे आमच्यात वितुष्ट काय आहे असं मानायचं कारण नाही। अशा छोट्या मोठ्या कुठल्या कारणांवरून आमच्यात कुठल्याही प्रकारचं वितुष्ट येणार नाही। आमची महायुती अभेद्य आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांच्या वोट बँकेवर लक्ष ठेवत राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेला प्रतिसादही चांगला मिळतोय। त्याचाच फायदा निवडणुकीत करून घेण्यासाठी सत्तेतीलच मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।